जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यामुळे नशिराबाद टोल प्लाझाचे छत उडाले। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जळगाव भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल प्लाझाच्या छतावरील पत्रे आणि लोखंडी अँगल वाऱ्याच्या वेगानं उडून गेले आणि थेट जमिनीवर कोसळले। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर जळगाव आणि हिंगोलीतून एक बातमी समोर आली आहे। हिंगोलीत वीज टंचाईमुळे बागायती शेती ही कोरडी पडली आहे। वसमत तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय आणि त्यामुळे बागायती शेतीचं नुकसान होतंय। वीज नसल्यानं पिकं सुकण्याच्या मार्गावर आहे। हे फळबागा सुकण्याच्या मार्गावर आहेत। हिंगोलीत वीज टंचाई पाहायला मिळते आणि त्यामुळे बागायती शेती धोक्यात आलेली आहे। वसमत तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। सुरळीत वीज पुरवठा द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। वीज नसल्यानं पिकं सुकण्याच्या मार्गावर आहे। बागायती शेती धोक्यात आलेली आहे। त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या बाबुळगाव सर्कलचे जे काही 4 गाव आहेत, आगडात, बगडात, मुडी आणि पिंपळाचोरे, या 4 गावामध्ये मी तर आजही म्हणतो, स्पष्ट मारुती पिंपळाचोरेच्या मारुती मंदिराच्या समोर एकदम खुल्यामध्ये म्हणतो, आजही आम्ही पारतंत्र्यात आहोत। शेतामध्ये आम्ही कोणत्या डुकराला मजबूरीने नाही भेन झालो। इचुकडा असेल, साप असेल, काय असेल, याला भेन झालोत आम्ही। एवढं जर करून लाईट नाही आली, अतिशय तुम्हाला सांगतो दुर्दैवाची गोष्ट आहे। लाईट एक दिवस करून आली, पण माहित होईन झाली आज लाईट येणार आहे की नाही। ज्या दिवशी घरी झोपलो त्या दिवशी लाईट आली, शेतात जाऊन झोपलो त्या दिवशी लाईट येईन झाली। यांच्या राजकारणामुळे आमच्या गावचं म्हणजे गोरगरिबाचं नुकसान व्हायले सर। काहीच नाही दुसरी गोष्ट बोलायची। निव्वळ राजकारणामुळे ह्या गोष्टी सगळ्या आमच्या गावामुळे, आमच्या गावावर शिवाय माऊलीवर राजकारणामुळे व्हायले फक्त। तर वीज नसल्यानं पिकं सुकण्याच्या मार्गावर आहे आणि शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला।